हाय, मी वर्षा. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मी ना आले माझ्या माहेरी. तर आता हा व्हिडिओ ना 1 आठवड्यापूर्वीचा आहे. तर आता जस्ट मी मोबाईल चेक करत होते, कारण मोबाईलमध्ये स्टोरेजचा प्रॉब्लेम येतो. आता काही व्हिडिओ डिलीट करायचे होते, तेव्हाच हा व्हिडिओ दिसला मला. तर चला म्हटलं शेअर करावा. तर मी ना गावाकडे गेले होते, माझ्या माहेरी आजोबांचं श्राद्ध होतं, त्यासाठी गेलो होतो आम्ही गावाकडे. आणि म्हणूनच मग आता जे कार्यक्रम वगैरे झाला आणि नंतर दुसऱ्या दिवशी परत जायचं होतं घरी आपापल्या. मग म्हटलं चला शेताकडे एक चक्कर मारावी. आणि माझं माहेर ना परभणी जिल्ह्यात आहे. आणि माझे व्हिडिओ कोण कोण परभणी जिल्ह्यातून बघताय मला प्लीज कमेंट करून सांगा, मला छान वाटेल. आणि मग शेताकडे गेलो, माझ्या बहिणी, आम्ही, माझ्या भावाची मुलगी, असं सगळ्याजणी मिळून शेताकडे निघालो. आता आईचं चालू होतं की जाऊ नका, कोणी पण आणेल. पण म्हटलं नाही, आम्हाला बोरं आणायला जायचं होतं खरं तर. मग आईचं चालू होतं की बोरं घेऊन येईल. माझा भाऊ म्हणत होता मी घेऊन येतो म्हणून, जाऊ नका. पण मग आमच्या तिघींची पण इच्छा झाली की नाही आपण जाऊ शेताकडे, बघू म्हणून. कारण का लहान असताना ना आम्ही नेहमी शेताकडे जायचो. आणि आत्ता किती वर्षाच्या नंतर असं वाटते की शेतामध्ये आले म्हणून. आणि शेतामध्ये ना बराचसा भाजीपाला होता, म्हणजे बराचसा म्हणजे हरभऱ्याची भाजी, करडीची भाजी आणि कोथिंबीर पण होती, मोहरीची काही झाडं होते. आणि मेन तर आम्हाला बोरच घ्यायचे होते. मग बोरीच्या झाडाकडे गेलो. बोरी भरपूर सारे जमा केले बोरं. माझ्या बहिणीला आणि मला घेऊन जाता येतील अशा हिशोबाने जमा केले. आणि थोडीफार भाजी पण घेतली, कोथिंबीर घेतली. आणि एवढ्या वर्षाच्या नंतर असं शेतात येऊन इतकं काही छान वाटत होतं ना. एकदम निसर्गरम्य वातावरण आणि थोडंसं ढगाळ पण होतं. त्यामुळे असं वाटत होतं पाऊस वगैरे येईल, म्हणून जास्त वेळ काही थांबता नाही आलं शेतामध्ये. थोडाफार भाजीपाला जमा केला आणि बोरं काही घेतली आणि लगेच मग थोड्या वेळाने घराकडे निघालो. आणि हे सुख ना फक्त मला वाटतं गावाकडच्याच लोकांना मिळतं, म्हणजे शेतामध्ये जाणं वगैरे, एकदम निसर्गरम्य वातावरणात राहायला. शहरामध्ये असं काही मिळत नाही. आणि मग भाजी वगैरे घेतली आणि बराच वेळ बसावंसं वाटत होतं, पण मग ताईचं बाळ होतं सोबत, त्याच्यामुळं मग जास्त वेळ थांबला नाहीत. घराच्या जवळच शेती आहे म्हणून लगेच घेतलं आणि घराकडे निघालोत. कोथिंबीर काही घेतली मी, मला काही, माझ्या बहिणीसाठी काही थोडी कोथिंबीर घेतली, थोडीफार भाजी घेतली. आणि आणि हरभऱ्याची ना अशी हिरवी भाजी खूप छान लागते, म्हणजे मला त्या सुकलेल्या भाजीपेक्षा ना हरभऱ्याची अशी ओली भाजी खूप छान आवडते. आणि म्हणूनच मग थोडी हरभऱ्याची भाजी पण घेतली होती. आणि बराच वेळ बसलात, मग बराच माझी बहीण त्या बोरं जमा करत होत्या आणि मी इकडे भाजी घेत होते. आणि मग त्यांनी बोरं जमा केली आणि मी भाजी वगैरे खुडली. माझ्या भावाच्या मुलीने पण मदत केली कोथिंबीर वगैरे घ्यायला. आणि नंतर थोड्या वेळानं घराकडे गेलो. मग चलो.